नमस्कार मित्रांनो, एबीएस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2024च्या अनुषंगाने काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केले आहेत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशा महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच बघायला मिळतील. चला तर वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूया प्रश्न पहिला असा आहे, राज्यातील सर्व विद्यापीठाचा कुलपती जबाबदारी खालीलपैकी कोण निभावतो? प्रश्न पहिला असा आहे, राज्यातील सर्व विद्यापीठाच्या कुलपती जबाबदारी खालीलपैकी कोण निभावतो? ऑप्शन क्रमांक सी, राज्यपाल. प्रश्न दुसरा, घटना समितीची स्वीकृत निशाणी खालीलपैकी कोणती आहे? प्रश्न दुसरा असा आहे, घटना समितीची स्वीकृत निशाणी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक बी, हत्ती. प्रश्न तिसरा, सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत? प्रश्न तिसरा असा आहे, सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत? ऑप्शन क्रमांक डी, देवेंद्र कुमार उपाध्याय. प्रश्न चौथा, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? प्रश्न चौथा असा आहे, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? ऑप्शन क्रमांक ए, सर्वोच्च न्यायालय. प्रश्न पाचवा असा आहे, संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे? प्रश्न पाचवा, संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे? ऑप्शन क्रमांक बी, स्वातंत्र्याचा हक्क. प्रश्न सहावा, राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? प्रश्न सहावा असा आहे, राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? ऑप्शन क्रमांक ए, मुख्य न्यायाधीश व उच्च न्यायालय. प्रश्न सातवा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला असतो? प्रश्न सातवा असा आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? ऑप्शन क्रमांक डी, संसद. प्रश्न 9, देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे? प्रश्न 9 असा आहे, देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात स्थापन करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक बी, पुणे. प्रश्न 10वा, भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले? प्रश्न 10वा असा आहे, भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले? ऑप्शन क्रमांक डी, अमरावती. प्रश्न 11वा असा आहे, भारतीय सर्वोच्च न्यायालय कोणत्या दिवशी अस्तित्वात आले? प्रश्न 11वा, भारतीय सर्वोच्च न्यायालय कोणत्या दिवशी अस्तित्वात आले? ऑप्शन क्रमांक सी, 26 जानेवारी 1950 साली. प्रश्न 12, खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? प्रश्न 12वा, खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? ऑप्शन क्रमांक डी, अरुणाचल प्रदेश. प्रश्न 13वा, राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरुवात करण्यात आले आहे? प्रश्न 13वा असा आहे, खालीलपैकी पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक डी, पुणे येथे. प्रश्न 14वा, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? प्रश्न 14वा असा आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? ऑप्शन क्रमांक डी, औरंगाबाद येथे. प्रश्न 15वा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते? प्रश्न 15वा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते? ऑप्शन क्रमांक बी, 65 वर्ष. प्रश्न 16वा असा आहे, उच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणास आहे? प्रश्न 16वा, उच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणास आहे? ऑप्शन क्रमांक सी, राष्ट्रपती यांना. प्रश्न 17वा, कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली? प्रश्न 17वा असा आहे, कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली?
ऑप्शन क्रमांक सी ग्राम न्यायालय कायदा 2008। प्रश्न 18वा, बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशचे राष्ट्रपती कोण आहेत? प्रश्न 18वा असा आहे, बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशचे राष्ट्रपती कोण आहेत? ऑप्शन क्रमांक सी शेख मुजीब उर रहमान। प्रश्न 19, केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे? प्रश्न 19 असा आहे, केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे? ऑप्शन क्रमांक सी राळेगणसिद्धी येथे। प्रश्न 20, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राजीनामा घ्यायचा असल्यास त्यांना तो कुणाकडे सादर करावा लागतो? प्रश्न 20 असा आहे, उच्च न्यायाधीशाचा राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो? ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रपती यांच्याकडे। प्रश्न 21, आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती? प्रश्न 21 असा आहे, आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती? ऑप्शन क्रमांक बी गांधीनगर। प्रश्न 22, मुंबई मद्रास कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले? प्रश्न 22 असा आहे, मुंबई मद्रास कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले? ऑप्शन क्रमांक सी 1861 साली। प्रश्न 23, सर्वोच्च न्यायालयात 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली? प्रश्न 23 असा आहे, सर्वोच्च न्यायालयात 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली? ऑप्शन क्रमांक सी सुब्रमण्यम स्वामी यांनी। प्रश्न 24, कोणत्या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वातंत्र्य उच्च न्यायालय आहे? प्रश्न 24 असा आहे, कोणत्या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वातंत्र्य उच्च न्यायालय आहे? ऑप्शन क्रमांक बी दिल्ली। प्रश्न 25 असा आहे, कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली? प्रश्न 25, कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली? ऑप्शन क्रमांक सी 1940 साली। प्रश्न 26, खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? प्रश्न 26 असा आहे, खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर नागेंद्र सिंग। प्रश्न 27, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? प्रश्न 27 असा आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? ऑप्शन क्रमांक सी न्यायाधीश फातिमा बीबी। प्रश्न 28, राज्यातील सर्व विद्यापीठाचा कुलपती जबाबदारी खालीलपैकी कोण निभावतो? प्रश्न 28 असा आहे, राज्यातील सर्व विद्यापीठाच्या कुलपती जबाबदारी खालीलपैकी कोण निभावतो? ऑप्शन क्रमांक सी राज्यपाल। प्रश्न 29, जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती आहे? प्रश्न 29 असा आहे, जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती आहे? ऑप्शन क्रमांक सी स्थायी समिती। प्रश्न 30, इंडिया असोसिएशन या संघटनेची स्थापना कुठे झाली? प्रश्न 30 असा आहे, इंडिया असोसिएशन या संघटनेची स्थापना कुठे झाली? ऑप्शन क्रमांक सी कोलकाता या ठिकाणी।